श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 30 डिसेंबर शनिवारी चतुर्थी आलेली आहे. तर ही चतुर्थी 2023 मधली शेवटची चतुर्थी असणार आहे. तर ही खूप महत्त्वाची चतुर्थी आहे आणि त्यामध्ये मार्गशीर्ष महिना देखील आहे. तर ही चतुर्थी खूप अशी महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. संकष्टी चतुर्थीला फार असे महत्त्व आहे. असे म्हणतात जो कोणी हा उपवास ठेवतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि गजाननाची कृपा त्या व्यक्तीवर असते. त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. कारण गणपती बाप्पा बुद्धी आणि समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे. अधिपती आणि इष्ट देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा बापांसाठी खास प्रकारचे नैवेद्याचा बेत देखील आखला जातो. म्हणजे संकष्टी चतुर्थीला गणपतीला समर्पित असणारा हा उपवास महिला आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. या महिन्यातील संकष्टी चतुर्थीला जे कोणी व्रत उपवास करतो त्याच्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतात. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांच्या जे काही समस्या अडचणी असतात तर त्या देखील दूर होत असतात. तर पहा, एका महिन्यात 2 चतुर्थी येतात. पहिली संकष्टी आणि दुसरी विनायक चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येत असते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते. तर ह्या दोन्ही चतुर्थ्या ह्या गणपती बाप्पाला समर्पित असतात. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदय पासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करत असतात. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करून आणि मग उपवास सोडला जातो. तर इतकी ही महत्वाची संकष्टी चतुर्थी आहे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. तर मुलांसाठी कापुरासोबत आपल्याला एक वस्तू ही जाळायची आहे. यामुळे आपल्या मुलांवर जे काही विघ्न आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतील. त्याचप्रमाणे अभ्यासात, नोकरीत, व्यवसायामध्ये त्यांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शनिवारी पूर्ण दिवसभर कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. कारण मुले नेहमी आजारी होतात. त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा जर आपली मोठी मुलं असतील तर त्यांचा जर व्यवसाय असेल तो चालत नसेल किंवा अशा अनेक अडचणी समस्या ह्या मुलांना नेहमी येत असतात. त्याचप्रमाणे ते नेहमी आजारी असतात, नेहमी सतत मोबाईल पाहत असतात, टीव्ही पाहत असतात, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अभ्यास करायला बसला तरी पण त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही. तसेच जी मोठी मुलं आहेत तर त्यांना एखादा जॉबसाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात परंतु त्यांना जॉब देखील चांगला मिळत नाही. अशा भरपूर समस्या अडचणी ह्या मुलांना येत असतात. त्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. लहान मुलं असो तुमची किंवा मोठी मुलं असो तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. कारण पहा, वेगवेगळ्या तिथीनुसार वेगवेगळे उपाय हे करणे आवश्यक आहे. तर या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, जटावाळा नारळ. त्याच्यामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला एक घ्यायचा आहे. आणि मग जो नारळ आहे तर त्या नारळाला आपल्याला सोलायचा आहे परंतु त्याची शेंडी ही ठेवायची आहे. आणि मग जो नारळ आहे तर त्या नारळावरती आपल्याला 3 कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम, कारण भीमसेन कापूर हा ओरिजिनल कापूर असतो. जर नसेल तर मग तुमच्याकडे जो असेल कापूर साधा तर तो ठेवू शकता. परंतु जो कापूर आपल्याला वापरायचा आहे तर तो कापूर अगोदर आपल्याला तुपामध्ये भिजून घ्यायचा आहे. आणि मग जो कापूर आहे तो तुपामध्ये आपण भिजून घेतलेला आहे तर तो मग त्या नारळावरती आपल्याला ठेवायचा आहे. आणि मग त्या वड्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे की तुमची मुलं असतील तर मग तुम्हाला तुमच्या मुलांना 2 मुलं असतील तुमची किंवा 1 असू द्या, मग तुम्ही त्यांना पाटावरती बसवायचं आहे. परंतु त्यांचं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला करायचं आहे किंवा तुम्ही देवघरासमोर बसवला तरी सुद्धा चालू शकते. आणि मग जो नारळ आपण घेतलेला आहे त्याच्यावरती आपण कापूर हा प्रज्वलित केलेला आहे तर तो नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांच्या वरून 7 वेळा उतरवायचा आहे.
तर हा नारळ कशा प्रकारे उतरवायचा आहे तर पहा, जो नारळ आपण हातात घेतलेला आहे म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये नारळ आपण घेतला आहे, तर तो नारळ मुलाच्या डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत तो नारळ वरून खाली घ्यायचा आहे, म्हणजे असं 7 वेळा उतरवायचा आहे। आणि मग जो नारळ आहे तर तो तुम्ही तुमच्या शेजारी कुठे जवळपास नदी असेल तर किंवा वाहतं पाणी कुठे असेल तुमच्या इथे तर तो नारळ त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। आणि जर वाहतं पाणी नसेल तर तुम्ही सरळ दक्षिण दिशेला तो नारळ सरळ फेकून द्यायचा आहे। परंतु हा नारळ जो आपण फेकणार आहे तर तो कोणाच्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने तो नारळ फेकायचा आहे, म्हणजे कोणी याचा वापर करू नये यासाठी तो नारळ आपल्याला लांब असं कुठेतरी फेकून द्यायचा आहे। जर तुम्हाला फेकायलाही जागा नसेल तर मग तुम्ही एखादा छोटासा खड्डा खणा आणि त्याच्यामध्ये तो नारळ दाबून ठेवा। तर पहा, जो नारळ आपण पाण्याने भरून घेतलेला आहे तर तो नारळ आपल्या मुलांवरची सर्व संकट, अडचणी, समस्या, त्यांच्यामधील काही दोष आहेत ते पाणी सर्व शोषून घेईल। यामुळेच आपल्याला पाणी असलेला नारळ हा वापरायचा आहे। तर पहा, तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं आहेत तर मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की नारळ 1 वापरायचा की 2 वापरायचे, असा तुम्हाला प्रश्न पडणे हे देखील साहजिकच आहे। तर तुम्ही काय करायचं आहे की 1 नारळ आहे तर तो 1 नारळ तुमच्या दोन्ही मुलांच्या वरनं तुम्हाला उतरवायचा आहे। जर तुम्हाला वाटलंच का नाही आम्ही 2 नारळ घेऊ तरी सुद्धा ते तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही। पहा, काही ताईंची मुलं ही गावाला आजी आजोबांकडे असतात तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी काही हरकत नाही। त्याचप्रमाणे काही मुलं ही हॉस्टेलला राहतात तर मग काय करायचं आहे की ज्या मुलांचा फोटो वगैरे असेल, जे हॉस्टेलला राहतात त्या मुलांच्या फोटोवरनं तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे। असं केलं तरी चांगलं आहे। हा उपाय आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस आपण असं म्हणायचं आहे की मुलांची इडापिडा टळू दे, मुलांचं संकट हे दूर होऊ दे, विघ्न दूर होऊ दे, त्यांच्या अडचणी या दूर होऊ दे, असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे। तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते आपल्या भक्तांवर कोणतेही विघ्न येऊ देत नाहीत। त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे। मुलांचे जे काही दोष आहेत, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्याचप्रमाणे मोठी मुलांना काही जॉब वगैरे मिळत नाही, तर अशा ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर असा हा प्रभावी उपाय आहे तर तुम्ही आवर्जून करा, कारण यामुळे पहा, तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत, जी मुलं अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही ते स्वतःहून अभ्यास करायला लागतील। त्याचप्रमाणे तुमची मोठी मुलं असतील तर त्यांना जे काही समस्या अडचणी आहेत, त्यांचा जर बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये देखील त्यांची प्रगती होईल। त्यांना एखादा जॉब मिळत नसेल तर ते देखील जॉब देखील त्यांना मिळून जाईल। तर पहा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवा, त्याचा तुम्हाला लाभ हा 100% होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।